श्री स्वामी समर्थ. घरात वाद होत असतील तर नक्की हे एक काम करा, होतील सर्व वाद नष्ट. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी म्हणतात, ज्या घरात कटकटी होतात, भांडणे वादविवाद होतात, त्या घरात कधी सुख समृद्धी राहत नाही. लक्ष्मी माता हे बघून घरातून कायमची निघून जाते. यामुळे घरात गरिबी, दारिद्र्य, अशांतता येते आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या परिवारावर होत असतो. नाते तुटतात, माणसे व्यसनाच्या आहारी जातात आणि अजून खूप काही होत असते. ज्याच्या घरात असे वातावरण असते त्यांनाच सगळे माहिती असते. म्हणून मित्रांनो, तुमच्या घरात सुद्धा छोट्या मोठ्या कटकटी होत असतील, भांडणे होत असतील, वादविवाद राहत असेल, नात्यात दुरावा असेल, तर यासाठी काय करावे असा सगळ्यांचाच प्रश्न असतो. मित्रांनो, काही पीडा दोष किंवा काही ग्रहदोष असल्यामुळे सुद्धा असे होत असते, किंवा आपण ज्या घरात राहतो त्या घरात वास्तुदोष असल्याने असे होते. यासाठी एक उपाय सांगितले गेले आहे. हा उपाय तुम्ही नक्की आपल्या घरात करा. याने लगेच तुम्हाला फायदा मिळायला सुरुवात होईल. मित्रांनो, घरात विनाकारण कटकट होत असेल, भांडणे होत असतील, घरातील स्त्री नाराज राहत असेल, तर थोडे हळद घ्या व थोडे गोमूत्र घ्या. यांना दोघांना मिक्स करून घ्यावे. हळद आणि गोमूत्र मिक्स करून घ्यावे आणि ते घरात शिंपडावे. हळद यासाठी की याने दोष दूर होतात, वाईट शक्ती घरात राहत नाही. या हळदीमुळे दूर पळतात, पीडा नाश होतात. आणि गोमूत्र यासाठी की जेव्हा आपले घरातून वाईट शक्ती निघून जाते, तेव्हा नकारात्मक गोष्टी येतात, तेव्हा हे गोमूत्र घराला पवित्र करते. म्हणून हळद आणि गोमूत्र काही दिवस लागणार ना चुकता हा उपाय करावा. तुम्हाला नक्की आठवड्यातून दर शनिवारी तरी हा उपाय करावा. याने नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. आणि कधी जर परत जाणवलाच नाही तर मग एखादी शुभ दिवस बघून 5 सुवासिनी महिलांना बोलावून त्यांचा मानपान करावा. दूध, खीर पाजावे. यांनी लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर, परिवारावर राहते आणि कधीच कोणता त्रास, कटकटी, भांडणे होणार नाहीत. या मित्रांनो, तर 2 छोटे उपाय आहे, पण आम्ही जो आधी तुम्हाला उपाय सांगितलेला गोमूत्र आणि हळद मिक्स करून घरात शिंपडण्याने नक्कीच घरातल्या जेही कानाकोपऱ्यात वाईट शक्ती किंवा नकारात्मक शक्ती, इडापिडा असतात, दोष असतात, हे नक्कीच या उपायाने दूर होतात. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.